आत या बाहेर जा. त्यावेळेस त्या अधिसूचना काढली. त्यांनी सांगितलं सगळ्या जाती धर्माच्या कामाला येणार आहे. दादा तुम्हाला बोलायचं बरं का, ध्यानात नाही राहायचं. इकडं फोन द्या रे ठेवून थोडा वेळ. मन फोनाचं वाकडे. अधिसूचना पुढं चाललं होतं आपलं. हा बघ मग मध्ये बोललं बघा असं होतं. मी होतो ना काय कॅम्प्युटर कॅसेट टाकले सुरू व्हायला. पुढं चाललो सांगा ना. म्हणजे तुम्ही आरक्षण घेतले सोडित नाहीत. पक्का ध्यानात राहत राहा तुमचं. पुढं चाललं होतं. त्यांनी मला विचारलं त्यावेळेस ही अधिसूचना सगळ्या जाती धर्माची. आंदोलन मराठ्यांनी केले. केसेस मराठ्यांनी अंगावर घेतल्या. बलिदान मराठ्यांचे गेले. आमच्या माता माऊल्यांच्या कंपाळ उघडे पडले. तिच्या कंपाळाचं कुंकू पुसलं आणि अंमलबजावणी अधिसूचना ही सगळ्या जाती धर्मासाठी. माझ्या मनात काय पाप असतात म्हणलं ते फाडून फेकून द्या तिकडे. त्यांचा काय संबंध. आंदोलन आम्ही केलंय फक्त आमचंच घ्या. आम्ही सांगितलं होऊ द्या सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर होऊ द्या. आणि ती अधिसूचना आपण स्वीकारली सुद्धा सगळ्यांनी. आता यांनी विरोध केला आपल्याला. पण ते बी नंतर सांगणार ह्याड पडलं म्हणून आम्ही अंमलबजावणी नाही केली. आता मला एक कळलं नाही. बऱ्याच मतदारसंघात नाविलाज आहे पण बोलावंच लागतंय. कारण जिथं माझ्या मराठीला अडचण येणार आहे तिथं मला बोलावंच लागणार. कारण मी मराठ्याचा आणि मराठ्यांसाठी. तुमचं राजकारण लागू द्या काढी तिकडे. बरेच जण म्हणते राज्यातले माकडं आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नका. महाराष्ट्रातल्या 12-13 मतदारसंघ असे तिथं ओपनला सुटलेले आहेत. मग तुम्ही काय करता तिथं? ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहायलाच कसा? म्हणजे तिथं मतदान गोड लागत आमचं. आणि ओबीसी यायला अडचण काय? कळालं तुम्हाला मी काय बोललो? ओबीसी आरक्षणात तुम्ही आमच्या यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही ओपनच्या मतदारसंघात करताय काय? येऊ नका ना. हांना उड्या तिकडे समुद्रात 2-4 नको. मी महाराष्ट्रातल्या उभा राहिलेल्यांच्या बद्दल बोलतोय. मी एका जिल्ह्याबद्दल बोलत नाही. कारण मी अंगावर आल्याशिवाय कोणाला अंगावर घेत नसतो. अंगावर आला सोडितच नाही. त्याच्या कातडे निघू सर पुरे. आपला धंदाच तसा आहे. मला लागलेलं येड मराठ्याच्या मध्ये बोलला की मी खपाखप धुवून काढीत असतो. जे सत्य आहे ते तुम्हाला सांगतो. मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत. नाही तर तुमच्या भावा व्हायच्या ताईटले की तुम्हाला तेवढंच पाहिजे. कित्येक तरी असे मतदारसंघ आहेत किती ओबीसीतून ओपन असून सुद्धा इकडे घुसले. त्यांना सोडून मग जमत नाही का? राहू द्या ना मग ओपनचे मतदारसंघ ओपनलाच. तुम्ही ते तुम्हाला जमतं आणि आमचं ते आम्हाला जमत नाही. ही कोणचा धंदा आहे तुमचा? आणि तुम्ही बी राजकारण डोक्यातून काढा बरं का. तुमच्या पाया पडून सांगतो या पवित्र नारायणगडात या राजकारणाच्या नादानादात ना आलेली संधी जाईन हातातून आणि येड लागणे. इतकं रक्तात आरक्षण राजकारण आहे बाबा. अगं बाय 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 बाय. मी ते 6 दिवस बघितलं अशी फजिती झाली. मग कोणी मला म्हणे तिकीट दे. माझं काय तिकीट रे? कुणी यायचं मला आपला आज मला तू ह्यावर निवडून येणार आहे ते तिकीट. अरे म्हणलं माझं कुठे तिकीट? इतकं बेजार करते बाप. बेजार भयानक हे कारभारी. एकाचं तर गट एकाच नावाचे 140 नाही पानं होते हो. एकाच नावाचे. कवात नाव ऐकलं नव्हतं मी ती म्हणला 100% गुलालच तुमचा आहे. तुमच्या डोक्यावर आम होती तुम्हाला गोली. माया त्याच्यावर लिहिलंय बरं का. देऊ तुम्हाला वाचायला. इतकं येड भयाने. मग मला सांगा मी जर स्वार्थी असतो मला फुकट उभा रामत होते. लाठ हे का नाही मराठीत सध्या? पंतप्रधान साहेब लाठ होत तशी मराठीत लाठी सध्या. खरं नाही मराठीचे लाठी. मी तर एका झपक्यात निवडून आलो असतो. फुकट दिल्लीला जाय माघारी आपली बायको मी दोघं. हुशार रेल्वेत बस तिकडं खायला कचून समुद्र बी म्हणते तिकडं लाल महाल बघ किल्ला बघ कोकड हिड नाही गोदडर झोपाली तर पोतड टाकून झोप. काही ताण होतं का? इमान फुकाट खायला फुकाट काही खाय. बेसन खात असलं तर रोज गुलाबजामुन खाय. काही ताण होता का? शपथ सांगतो पगार बी फुकट म्हणतात 5 कोटी का काय आहे का नाही? अगं बा मग तर मजा झाली असते ना.
हे चुकीचं आहे का? आणि सगळ्या जाती धर्माने मला पाठिंबा दिला होता की उमेदवारच देणार नाही म्हणजे जरांगे पाटील असले. स्वार्थी नाही जमलं बोललो बापा. या माझ्या करोडो लेकरा मराठ्यांचे उपाशी राहू नये म्हणून नाही स्वार्थी बोललो. लात मारले त्याच्यावर, मला गरज नाही. कोणच अशी संधी नाही सोडू शकत. म्हणून राजकारण कमी करा आणि एकदा आरक्षण मिळून द्या लेकरायला, मग करा. तुम्हाला काय करायचं, अशी जात सुधारण आपली. असं टेन्शन आलंय त्यांना असं वाटतंय हे जर ओबीसी आरक्षणात गेले की काहीच मिळून देणार नाही. आपले पोट्टे तसलेच राव. मला 2-3 अनुभव आले, पण मी मेल्यासमोर नाही सांगणार. हो ना, ज्यांचे प्रमाणपत्र निघाले नाही सगळं वरवाडायला लागले. हो ना, मला एका जागा म्हणजे उद्घाटनाला म्हणलं कशाच्या, ते म्हणलं आमका काय. म्हणलं तुला कसं काय मिळालं ती? म्हणलं तुला प्रमाणपत्र. ते म्हणलं प्रमाणपत्र मला माहित होतं मिळणार आहे, मी आधीच झपका मारून ठेवता. अरे बापरे, डोकं लावायला एवढे डेंजर आहे. त्याच्यामुळे ते एवढे एअरपोर्ट मध्ये यांना आरक्षण मिळून देऊ. कारण आपण आपले तरस आलेलं. आपली ती वाशिमचं एक लेकरू आहे, त्या मुलीला 21 रँक आली तिची. बघा किती अमृत आहे आरक्षण मध्ये. ज्यांना कळालं ना त्यांनाच कळालं, ज्यांना नाही कळालं ना खूप रिवर्स आहे. उसं तोडायची वेळ आली आपल्या पोरावर, हमाले करायची वेळ आली, बाहेर राज्यात जाऊन काम करायची वेळ आली. वाईट नका वाटून देऊ माझं. या राज्यात नाही करायचं तर बाहेर राज्यात जाऊन करू, पण कामं करू. इतकी भयानक वेळ आली, इतकी ताकद आहे आरक्षणात. त्या मुलीची 21वी रँक आली होती. तिचं 2 दिवसानंच प्रमाणपत्र निघालं. 21 रँकवरून ती 2 रँकवर आली. पहिल्यांदा 21 रँकवरती नायब तहसीलदार किंवा मंडल अधिकारी बनली असते. ते 2 रँकला आली, देशावर IAS दर्जाचे अधिकारी बनलं ते लेखून. इतकी ताकद आहे आरक्षण. म्हणून तुटून पडा नसता. आता येड लाविते ना आपल्याला 2 महिने यांचा पोळा आहे. आता ही बैल त्याच्या पुढून, तेव्हा बैल त्याच्या पुढून, हे त्याला शिंगाडाने वरगडी. काही बैल तर असे ते शिंगाडत नाहीत त्यांना मोळलेले म्हणजे हे नुसते गुतडे आणणार आहे त्या कमाडाला असले ते. हे यांचा पोळा. आता आपल्याला लागण नात मपला साहेबाचं चिन्ह काय तो असा आहे बरे. ते टांबरळ कुठून आणलाय कुठून नाही त्याचं ते बदग भाया परदेशातून शिकून आलंय. ते आपली चेडी घालून चालत आहे कुंकडे बी. त्यांना मोठं करणार तुम्ही. तुमच्या रक्तात घेऊ नका त्यांचं राजकारण. नाही तर तुमच्या डोक्यात त्यांचे चिन्ह यायचं, आपलं आरक्षण राहायचं माग. आपलं आरक्षण नको मागं राहून द्यायचं. आता जर आपल्या चर्चेतून आणखीन चर्चा राहिली तुम्ही म्हणता मग आता बहुत काय होतं, आणखीन चर्चा राहिली. तुम्हाला सार सांगायला लागलो आरक्षणाचा आणि अन्यायाचा आतापर्यंत. त्यांचे चिन्ह जर आपली आता डिक्लेअर झाली तारीख आपल्या गाडीला लावायचं नाही. कोणाच्या टोकरवर लाव म्हणायचं, मागून पुढून लाव, कपाळाला चिटके हिंड कुंकड हिंडायचं तिकडे. आमच्या गाडीला लावायला जागा नाही. तो जर म्हणला टायर लावता आपल्या टायरला आपले पॉम्पलेट चिटका, त्याच्या इथं चिटकू नका. त्याला पडून द्या तिकडे. तसं त्याला ते लागून त्या काडी जशी इथं आपलं पार वाटवलं झालंय. आणि एखाद्या का आपल्या मराठ्याच्या माणसाने गाडीला नाही लावलं ना त्याला बोलायचंच नाही, दुसरं काहीच नाही करायचं. त्याला हाणायचं नाही, मारायचं नाही. तुम्ही तिसऱ्याच लफडे करतात. मला ते निघले टेन्शन. आपल्या विरोधात गेलं तरच त्याला विरोध करा, मग विरोध करू नका ना. अंगावर आला ना मी सोडित नाही, तुम्ही टेन्शन ना घेऊ. कोणी येऊन दे मग तो पठ्ठ्या ठेप्याला आणलाय मी. लोक सांगायचे 5 किलो वजन कमी झालंय त्याचं. खात होता तवा नाही झाला, आता झालं बरं झालं. मी सगळ्या दुश्मनी अंगावर घेतल्या, काळजी करू नका तुम्ही. मी त्यांना नाही मोजत. कारण जात ही मोठी करायची. सध्या तुम्ही मला कुठेच भेटत नाही. तुम्ही 2 जागेवर भेटत सध्या मला. लग्न सोबते मी बी मग लग्न सोबतेच धरले तुमच्या मागच येईल. तुम्ही लग्नाला गेले मी व्यासपीठावर मला म्हणता आशीर्वाद दे. एक तर मला आशीर्वाद देता येत. मला आरक्षणावर बोलायला सांगा तुम्ही खपा खप बोललो तुम्ही कोणती. मग मी हे सुरू करतो लग्नात सप्त्यात हे सुरू केलंय मी. आता तुम्ही 2 जागेवर भेटता. कारण खरं सांगतो मला येड लागलेलं. आपण आरक्षण मागतो, निवडून आपणच देतो का तेव्हा आपल्याला नाही देत. शेतकरी काय म्हणतो कापसाला भाव द्या, सोयाबीन तुरीला भाव द्या. आपल्याकडचा कापूस तुरी गहू संपला. मला तेवढं तिकीट मला द्यावं लागणार आहे. तुम्हाला माझ्यावर 3 केस झाल्यात. त्याच्या मागे दुसरा होता तेव्हा मला माझ्यावर 5 आहे.
बरं का खेळ आता हे भयान काम आहे. तुम्हीच त्यांना निवडून देतात, प्रश्न सुटतात का तुमचे? शेतकरी तुम्हीच आहेत, आरक्षण मागणारे तुम्हीच आहेत. मग जाऊ दे ना, तुमचे माणसं जमत नाही का तुम्हाला? मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, जाऊ द्या मराठ्यांचे. धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, जाऊ द्या गोरगरीब धनगरांच्या. लोकमंत्र्याचा अनुभव आहे हो, नाव नाही घेत पण सांगतो तुम्हाला. त्यांना जर म्हणलं हे काम करून द्या, ते म्हणतो चला बरं. ते जात सह्या करून घेत, मग कोणी जर म्हणलं ना त्याच्यावर इगळत लिहिलं होतं, अरे ते म्हणतो अर्ज मग घरी काय लिहिलं होतं मला वाचून. असलेले फटकून काम करीत असते आणि तसे परवडत आहेत. अभ्यास करून बोलणारे काम नाही करत. जाऊ तर काय अडचण आहे का? असं काही एका दलिताचा तिथं जाऊ नये म्हणून घटनेत तसं काही लिहिलंय का? कामा धामा सगळं वाटवं झालं आपलं. तुम्हाला काहीच राग नाही, चीड नाही का? फाशी कोणी घेत आहे? आपली आई बहीण कोणीतरी, आपला बाप कोणीतरी. आरक्षणात आपल्या लेकरं फाशी घेणार. तुमच्या डोळ्यात एकटा जर तुमची जात संपायला लागली, काय कामाचे? तुम्ही 6 कोटी लोक असून, 6 करोड मराठी असून काय काम आवडायचं? तुम्हाला एक सांगतो, शेवटचा संदेश पवित्र नारायणगडावर, जर जात जगविले नाही ना, तुम्हाला संपवायला वेळ सुद्धा लागणार नाही. हो, जातीच्या जीवावर आपण सगळे जिवंत आहेत, सगळे फक्त आणि फक्त जातीच्या जीवावर जिवंत आहेत. जसे बाकीचे आहेत तसे. कधी काळी माझी जाती एक नव्हता. इतक्या केसी केल्यात माझ्यावर. बैठक घेतली तरी बी केस. ह्या बैठकीची होती का काय बहुतेक. बैठक घेतली तरी केस, मी सप्त्याला गेलो तरी केस. रोडवर गाडी उभा केली म्हणूनच केस केली हो एका जागेवर माझ्यावर. आता रोड न करू नका, दगडावर उभा करू वर. तू काय अधिकारी हे का काय आहे का? तो डोकं सोड आहे का काय? काय मिळत लागा ना म्हणायचं. आमच्या साहेबाला बोललो, काय साहेब आहे तो? मराठ्याचं वाटोळ करायला निघाला ना असं आहे. त्याला 6 महिन्यात बोललो का मी? मग त्यांनी षडयंत्र का केले? महिलावर गुन्हे दाखल करावं. उलट त्याला स्वाभिमान पाहिजे होता, भाजपाचा वरिष्ठ नेता. मी संपलेला, आपण दोघं बाहेर जायचा अंदाज नाही. हा दोघं उपोषण करू, तो असून त्याच्या कामाला येणार आरक्षण चल, पण सुट्टी नाही देणार. तुम्ही का असले स्वप्न बघता? बर, तुम्हाला पुन्हा या नारायणगडावरून तोच विषय काढतो मी. त्यांना 100 लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या बाजूबाजूचे. 15 लाख रुपये माणूस, आणि जो 15 लाख देईन त्या माणसाला, त्या देणाऱ्याला 5 लाख. इतक्या इमानदार माणसाकडे गेली ती. त्याला गेल्या गेल्याच म्हणले वरून पैसे 15 लाख घ्या, खर्च आला तुम्हाला. ते म्हणलं माझ्याकडे 50 लाख मपलेच धर तुला. कारण त्याच्याकडे घंट्यात मराठी 5,000 करोड 2च घंटे लागू देत नाही. जातीला इकत घ्यायचं पाप करू नका. पुढं टक्कर तुमच्या नामच्या हायची. पण केलं तिथं कोणतं शासकीय कार्यालय? अशोक चव्हाण साहेब, तुम्ही मध्ये जाता जाता राहिलात ना, आता मराठीच मागा लागा ठरलं का तुम्ही? मिळायला लागलेलं बाजरी भाकर बाहेरचे खाणं गपचिप. तुम्ही आता 353 कसे दाखल करता? त्या वाघोलीच्या महिलांवरती केसेस दाखल केल्या का? आंदोलन केलं म्हणून. मराठ्यांना तुम्ही ते पोलिसावर लावला का? पारदर्शी समजताना स्वतःला फडणवीस साहेब तुम्ही त्या पोलिसांवरती 120 307 लावला का? यासाठी त्यांची चौकशी होणार का? आता त्यांना बडतर्फ केलं जाणार का कायमचं? तुम्हाला सांगतो, फडणवीस साहेबांनी काय केलंय मारणाऱ्या पोलिसांचं. 15 दिवसासाठी सगळ्यांना निलंबित केलं. आणि मी पाठीमागच्या महिन्यात माहिती कंटिन्यू सांगितलं, तुम्ही कोणत्या पक्षातून आले कोणकडे गेले, माझ्या मराठ्याला काय देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. मराठ्यांना पक्की खात्री होती आरक्षण देऊ शकते तर शिंदे साहेबच. मी सुद्धा म्हणत होतो, समाज सुद्धा म्हणत होतो. मध्ये त्या फडणवीस साहेबांच्या नादी लागले. काय म्हणते, जर माया नादी लागलं तर मी लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असतो. माझ्या त्याने बी मध्ये एक चाल केली, ती पाडली. पण बहुतेक सुई त्यांच्याकडेच असावी. ते झाड पडत येत का काय अंधारातून. यांना श्रेय घेण्यासाठी आपलं खरं सांगतो तुम्हाला, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी माग राहिली हो. शपथ सांगतो तुम्हाला, फक्त श्रेय बनण्यापेक्षा देणारा बनल्याशिवाय पर्याय नाही.
कारण यांचं चाललंय श्री त्यांचे 2 उपमुख्यमंत्री होते आपले 7 होऊन द्या ना काय अडचण आहे जेव्हा म्हणून मला उपमुख्यमंत्री त्याला मग तो उपमुख्यमंत्री धंदा सगळा कपी एक खातं देईल त्याला काय जे कळत नाही ते खातं देईल त्याच्या वाट्याला काय फरक पडलाय तुम्हाला पण अरे रूढ तर पडली ना एकच उपमुख्यमंत्री असतो एक तर उपमुख्यमंत्री पदच अस्तित्वात नाही देशात बोंबलायची गरज आहे हे मिळत नाही ते मिळत नाही आरक्षण मिळत नाही केशी मागे आता बरं मला फोन करते ना दादा ते पोलिसांनी केस केली मग आता मी कुणाच्या विरोधात आहे सरकारच्या तुम्ही कुणाच्या विरोधात आहे आणि ते खरंच केस मागे घेईन का आता माझ्यावर त्याने जास्त ठोकली महज मला सुचना गोळा उठला त्याचा बीपी वाढत म्हणतात दवाखान्यात नाही त्या दवाखान्यात जातात चौकशी होत नाही ना मग ऍडमिट असल्यावर मी तर आधीच दवाखान्यात होतो 2 दिवस उपोषण सोडून आणि मला कळालं यासाठी नेमले मायावर मी तर दवाखान्यात होतो इकडे आता सलाईन होती डॉक्टरला म्हणलं असतं इकडे 7-8 कोची हो आणि कोमात गेला म्हणून सांग सोपं होतं नाही मी ते तोडून टाक कशा पळत येते बस म्हणलं बसत आहे का जातेच देणे घेणं त्यांना काही कोणत्याच धनगर बांधवाला सुद्धा हेच भाजपवाले म्हणले होते युवतीवाले म्हणले आरक्षण देऊ हे महाविकास आघाडीवाले विठ्ठमराळे म्हणले होते देऊ म्हणून दिलं की यांनी तरी ते कुणाच उभा राहणार तुम्ही आपले ते कुणाच उभा राहणार तरी मला तर वाटतं पुढच्या वर्षी असा प्लॅन जनतेने एकदा पक्षाचा प्रचार केला आता एकदा जनतेचा करा ना मरायला लागले का तुमच्या गाड्या घोड्या भेंडाने इकडे घेऊन पंप तुमच्याकडे डिझेल तुमच्याकडे भाव तुम्हीच वाढीता पैसे वाढून तुम्हीच घेता या जणी वाटाला तुम्हीच येता आम्हाला कोणाचे पैसे दे फायनान्स यांचेच येत ना बँका यांच्याच येत एकदा देणारे बना सगळ्या जाती धर्माला आव्हान आहे माझं यांना नारायणगडावर एकदा देणारे बना मागणारे कवर बनायचं आता हो द्या जाऊ द्या आपले सगळे तिथं सामान्य गेले म्हणून काय लावली किंवा त्यांच्या पेठ जाऊन बसतो चौकशी लावणार तेव्हा तू पुढे जा पण मग जाऊन खायला काही मिळत नाही हगायला सुद्धा नाही मध्ये ते म्हणतो मग बरं बाबा चला बाबा आपण पक्षातच जाऊ पुढे गेले साहेब पण मराठा समाजाविषयी द्वेष आणि त्यांचं आरक्षण लवकर द्या द्वेष मनातून काढून टाका तुम्हाला ज्याला घ्यायचं त्याला घ्या भीतीनं तुमच्याकडे येणारा मराठा नाही मी एकटा उदाहरण आहे तुमच्या फुलं आमचे भाडं आम्ही देणार डिझेल आम्ही टाकणार पैसे आमचे लोक आमचे रस्ता आमचा मागणी आमची तुला नेट काय मुंबईत बसू ते हलकी वाजणारे त्यांच्यावर गुन्हा दाखल ते हलकीवाल्याने काय केलं तुला त्याने 3 लावायला दिल तो फुकट दिल जणू डिझेलला तेल टाकलं असं माहिती मग आपण का देण्यात पण समजा तसं का सांग त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का दिले म्हणून काय पद्धत त्यांच्यावर गुन्हा दाखल काय केलं बाकीचे जे शिप्यावर टॅक्स घेतला तुमच्या बापाची गाडी आहे गाडी माझ्या खानदानी मराठ्यांचे कष्ट करून कमिलेली गाडी टन नुसता ऊस जातो त्यांचा ते 3000चं एक दिवस डिझेल टाकू शकत नाही एका महिन्यात दिवस 30 गाड्या 300 देवेंद्र फडणवीस साहेब घ्या लिहून मला माहिती आहे मी जोवर बोलत तोवर तुम्ही झोपत मला तुम्हाला काय माहित मागचे काय करणार तुम्ही एखादा भाज्याला पैसे देत असताना त्याला ते उधारी ठेवली असून तुम्ही एखादा हात लाव ते सांगत आहे काय बेकार कामाला लावले असले काम केव्हा जिंदगीत लागले नव्हते असले काम आले आम्हाला गाड्या 300 दिवस 30 याचा जर आज नंबर आला तर दुसऱ्या गाडीवाल्याचा 30 दिवसांनी नंबर येतो महिन्यातून एकदा 2-3 हजारात डिझेल टाकायला त्याला काहीच अडचण नाही उलट आमच्यात भांडणं लागलेत माझ्या गाडीतून बसणार म्हणून आणि तुम्ही म्हणता गाडी कशाला देतो कोण भेन त्यातला तुम्ही जेसीब्या नको म्हणले लोकांची जेसीब्या बंद केल्या लोक माळदारू भरून गोण्यावर चालू लागले फुलाच्या आता गोण्यावर गुन्हा दाखल करता का फडणवीस साहेब पोत्यावरून गोण्यावर मराठी नाही थांबणार तुम्हाला त्या गाड्या द्यायच्या कमी केल्या त्या गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्यावर मग तर आता जास्त गाड्या यायला लागल्या जास्त यायला लागल्या पहिल्यांदा तरी अर्ध डिझेल होतं मी टोकून बघायचं अर्ध टाकलं फुल आता फुल येतं सगळ्या गाड्या फुल येतात आता फडणवीस साहेब बोलल्यापासून डिझेलाची कारण मला नुसती गाडी देऊन परवडत नाही भाऊ तुम्हाला माहित नसेल
मला जर नुसती गाडी दिली मिरत माझा आठवणा बी नाही त्या टाकायचं का त्या गाडीवाला तेवढं सांगत होतं डिझेल फुल करायचं नाही अर्ध बंद पडेल टाकायला लागलं आम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं ही जनतेचे लाट आहे ही उठाव आहे. याला उठाव म्हणते तर तुमच्या जीवनात तुम्ही कधीच उठाव बघितलेला नसेल. आता बघा तुम्ही फक्त इतिहासात वाचित होते उठाव म्हणजे काय 1857 काय पेशवाईकालीन काय इंग्रजकालीन काय. आता नवीन उठाव आणि इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा आहे. नसतात द्वेष मनातला सोडून द्या आरक्षण द्या हेच मराठे फडणवीस साहेब तुम्हाला डोक्यावर येऊन नसते. आम्हाला आरक्षणाच्या पलीकडे काय कळत नाही मला राजकारण करत नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडत नाही. आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा आता यांना करू द्या काय करायचं. हे मला गुंतविणार आहेत माझ्यावर हल्ला घडून आणणार आहेत. मी हल्ल्याला सामोरं जायला तयार आहे. यांनी माझा रोडवरचा सगळा पोलीस बंदोबस्त उठवलेला आहे कारण यांना भाजपच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायचा होता पाठीमागच्या 20-25 दिवसात. मला ज्यावेळेस कळालं खात्रीला आहे त्या टायमाला मी जाहीर सांगितलं तुमचा कोण कार्यकर्ता आणि त्याला फक्त माझ्या गाडीला आडोय म्हणा मग त्याला कचका दाखव कसा असतो. कुणीच नाही आलं. आम्ही बी काय एवढे कच्च्या तालमीतले नाहीये. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही गैरवापर करायला लागला. पलटी होऊ शकते पलटी होऊ शकते. तुम्ही ईडी फिडी SIT शिकेली लोकाला जर आमचे हे पोट्टे त्याच्यात गेले तर त्यांच्या टायमाला ईडी राहणार आहे तुमच्या मागे सुद्धा लागू शकते. ज्याच्याकडे सत्ता असेल त्याच्या मागे चलत येतो म्हणते असं म्हणतात लोक. मग आपले पोरायचे आल्यावर ते बी कोणाच्या मागे पळू शकते. आम्ही तर चाक बसू तिला पण कोणाच्या मागे पळालो मग आम्ही बी कशाला ना दिला का जनतेच्या जनता मायबाप समजा मस्ती येऊ देऊ नका सत्तेची. जनता काही करू शकते. आम्ही दुसरी सापडून आणू आणखी तिला एखादी भारी असली तर पण ढिले नाही पडणार. मराठ्या संघ डोकं लावू नका. तुम्ही जेवढे डाव टाकलेत तेवढे तुमच्यावरती प्रति डाव टाकून तुम्हाला मी मागासर केलेला आहे. आणखी नाही पुढचे तुमचे यशस्वी होऊ देणार नाही. आता शेवटचा डाव आणला त्यांनी पैशाचा ते बी काल उघडा पडल्यामुळे ते बंद झालं. ते माघारी गेलं चालत नाही. त्याला फोन लावतो तो आम्ही ते फोनच उचलेन. ते म्हणतात एक घाणशा देते लोक कसा आला तर घेऊन घाण नाही द्यायचं काय करते. आता नवीन डावानाची सावधी चालू देते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्यांनी संगणक आणलं असं मला कळालं पण 8 दिवस झाले कळालं. हुबेहूब जशाला तसाच व्हिडिओ बनते जणू तू. आता मला बदनाम करायचे त्यांना. कसला तरी व्हिडिओ दाखवायचा याचं टकोर त्याला बसायचं त्याचं टकोर याला बसायचं त्याचे केस त्याला बसायचे आणि ते दाखवायचं. ते तसं नाही. ते नवीन व्हिडिओ नाही काढता येत. हा बघा माया इमानदारीचं फळ आहे. माया इमानदारीचं फळ आहे. ते नवीन एक आता व्हिडिओ आहे याने बॉल हमला त्याच्या टकोऱ्याला लागत इथं त्याच्या इकडं लागतो एकाच्या पण मुंडकं फिरताना दिसतं ते दुसराच असं नाही. त्या उभे होप दिसतंय दरवाजापर्यंत आलेला अमुक आत नाही गेला तरी आत सुद्धा गेलेला दिसतो. इतकं राईट जसाल तसं आणि मग मला बदनाम करायचं. काय नीच विचार आहे तयार तुमचे. एवढं मोठं सत्ता चालवता माझे घाण घाण व्हिडिओ बनवायचे ते व्हायरल करून तुम्हाला मला बदनाम करायचं. मी काय चूक केली हो माय बापा. मी इमानदारीनं समाजाचं काम करतो ही चूक आहे का. मी समाजाशी प्रामाणिक आहे तुम्हाला फुटत नाही मॅनेज होत नाही ही चूक आहे का माझी. काय वागता तुम्ही माझ्याशी असले व्हिडिओ कुठं रेकॉर्डिंग व्हायरल करणार. तुम्ही समोरासमोर खेटा ना. समोरासमोर खेटा. तुम्हाला लोकशाहीने खेटायचं तर त्यांनी खेटा. घटनेने कायद्याने खेटा. माझ्या विरुद्ध राज्यात एकही तक्रार नाही. एकही. त्याच दिवशी मी गोदावरीत उडी टाकेन तर एक तक्रार असली एक बी नाही. मला एकही माता माऊली म्हणू शकत नाही वाकड्या नजरेने बघितलं म्हणून एक बी. मी भांबेरीत 3.5 महिने राहिलो. 6 महिने साष्ट पिंपळगावात राहिलो. आता 9 महिने झाले मी अंतरवालीत. ओडी काळात 2 महिने राहिलो. एकही आई माऊली म्हणू शकत नाही यांनी आमच्याकडे वाकड्या नजर पण. काय नियत आहे काय सरकार चालवायला लागलेत भंगार सारखे. तुम्ही व्हिडिओ तयार करणार त्या कशाच्या माध्यमातून ते व्हायरल करणार. फडणवीस साहेब तुम्ही ते बी केले तरी मी मराठ्यापासून तुटू शकत नाही. मी लांब जाणार बी. तुम्ही काही करा. वेळ आली ना तुमच्या मुंडकावर पाय देऊन आरक्षण घेऊन पण सोडत नाही मी. आता
मला काय बदनामी करायची काय व्हिडिओ आणायची दान मी नाही हटत. मी तुम्हाला कशालाच हटत नाही. यांना अंगावर घ्यायची गरजच नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते शेप होते. आमचं लागलं होतं त्याचं मग काय ते कुठे गेला का खरं सध्या एवढ्या 15 दिवस झाले दिसणार काय पार 5 जण पाडा का काय तिकडे हिमालय झोपलाय का बोला ना काही व्हाय ना कुठे का त्याला वाटलं बरं झालं जा तिकडे गेला ह्यो आपल्याकडे होता. मी बरंच नाही बोलत माय बाबा तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. मी शपथ घेऊ शकतो कधीच वापरत नाही. मी कधीच बोलत त्याला अंगावर घ्यायची काहीच गरज नव्हती. ते एक डबड ते तिकडं ते येच ते जामनेरच ते म्हणते याचा लय लाड केलाय मा. काय लाड केला तो मा? तो का चहा पाहिजे मला एखादी बार? तो काय मला कपडे घेतले एखादी बार? का पाळणा दिला झोका देतो का तुम्हाला? तो काय लाड केला मा? तूच आमच्या अंतर झालं फुकट चहा पिऊन गेला आमचा. पोहे त्याच्या दापातले निघाले नसते ना आणखी 20 रुपयाचं आमच्याच पाण्याची बाटली पिऊन गेलं. अरे राग कशाला म्हणते हे सुद्धा तुला कळत नाही. राग कळत तुम्हाला? राग झालेली स्वयंपाक केलेली तिथे एक उकंडा होता मी दिले व्यास पेटून हाकून जाऊ दे माया नाही पुरात पोटात मी सांगत होतो मला. आता तिथे एक उकंडा आहे मोठा पुढं लिंबाच्या पुढं नाही का त्या येशी पशी लिंब घेतला ना तुम्ही अंतरवालीला त्या लिंबापाशी उकंडा आहे मी दिले व्यास पेटून हाकून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.